नमस्कार. मी डॉक्टर अजय गौर, कन्सल्टंट आर्थ्रोस्कोपी आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, छत्रपती संभाजीनगर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑस्टिओपोरोसिस या आजाराविषयी जाणून घेऊया. तर ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय? ऑस्टिओपोरोसिस हा एक हाडांचा आजार आहे, ज्यामध्ये हाडं नाजूक व कमकुवत होतात. त्यामुळे लहानसा धक्का लागला तरी ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर होण्याची दाट शक्यता असते. यामुळे पाठीचा कणा वाकणे, फ्रॅक्चर होणे, उंची कमी होणे, वेदना होणे अशा प्रकारची लक्षणे आढळतात. ऑस्टिओपिनिया म्हणजे काय? ऑस्टिओपिनिया हा ऑस्टिओपोरोसिस होण्याच्या सुरुवातीचा टप्पा मानला जातो. यात हाडाची घनता कमी होत जाते, पण ती ऑस्टिओपोरोसिस एवढी गंभीर नसते. योग्य आहार, व्यायाम व दैनंदिन जीवनातील बदल यामुळे ऑस्टिओपिनियाला नियंत्रित ठेवता येते व ऑस्टिओपोरोसिस होण्यापासून वाचवता येते. तर किती लोकांना ऑस्टिओपोरोसिस असतो? तर काही संशोधनानुसार वयाच्या 50 वर्षानंतर प्रत्येकी 2 स्त्रियांपैकी एका स्त्रीला व प्रत्येकी 4 पुरुषांपैकी एका पुरुषाला ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता आहे. तर याचे रिस्क फॅक्टर काय असतात? तर ऑस्टिओपोरोसिसचं रिस्क फॅक्टर म्हणजे जेंडर. स्त्रियांमध्ये हे पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात दिसले जाते. तसेच फॅमिली हिस्ट्री, ज्यामध्ये पालकांना असा आजार असल्यास मुलांमध्येही त्याचा धोका जास्त प्रमाणात संभवू शकतो. तसेच पूर्वी काही फ्रॅक्चर झाले असल्यास आणि त्या हाडाची हालचाल कमी होत असेल तरी त्याला ऑस्टिओपोरोसिसचा धोका जाणवतो. तसेच शरीराचा बांधा, बारीक व छोट्या बांध्याच्या लोकांना याचा धोका जास्त असतो. तसेच वंश, जात म्हणजेच आशियाई, लॅटिनो, गोऱ्या लोकांना याचा धोका जास्त असतो. तसेच स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज नंतर ऑस्टिओपोरोसिसचा धोका हा 3 ते 4 पट वाढतो. इतर आजार ज्यामध्ये ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो, जसे की रुमॅटॉइड आर्थरायटिस, काही किडनी डिसीज किंवा कॅन्सर थेरपी किंवा काही हार्मोनल इम्बॅलन्स, यामध्येही ऑस्टिओपोरोसिसचा धोका हा बऱ्यापैकी वाढतो. तर काही वरील आपण जे घटक बघितले हे न टाळता येण्यासारखे घटक होते. आता ऑस्टिओपोरोसिसचे टाळता येण्यासारखे जे धोके आहेत त्यावर आपण माहिती घेऊया. पहिले म्हणजे पुरेसे कॅल्शियम व व्हिटॅमिन बी चे आपल्या आहारामध्ये सेवन घ्यावे. नियमित व्यायाम करावा. धूम्रपान तसेच मद्यपान बंद करावे. हार्मोनचे असंतुलन असल्यास त्यावर योग्य तो उपचार घ्यावा. दीर्घकाळ घेतल्या जाणाऱ्या औषधांचे धोके जाणून त्याच्यावर आपल्या फिजिशियन व डॉक्टरांकडून व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यावी. हे काही टाळता येण्यासारखे घटक आहेत. तर आता आपण जाणून घेऊया की स्त्रियांमध्ये याचा धोका जास्त का असतो. स्त्रियांमध्ये हाडे हे लहान व पातळ असतात. तसेच रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज नंतर इस्ट्रोजनचे शरीरातील प्रमाण हे कमी होते. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस हे स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात आढळते. तर ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर टाळण्यासाठी काय करावे? पडणे व फ्रॅक्चर टाळण्यासाठीच्या काही टिप्स, ज्यामध्ये काठी व वॉकरचा वापर करावा. रबर सोलचे बूट घालावे. स्लीपरऐवजी सपाट मजबूत चप्पल ज्याची ग्रीप चांगली असेल अशी वापरावी. समतोल व इम्बॅलन्स टाळण्यासाठी व्यवस्थित व्यायाम करावा. आहारामध्ये कॅल्शियम व व्हिटॅमिन बी चे प्रमाण वाढवावे. बरेचसे ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर हे बाथरूममध्ये पडल्यामुळे होतात. त्यामुळे आपले बाथरूम हे स्वच्छ ठेवावे. कॅल्शियम व व्हिटॅमिन डीचं आहारामध्ये प्रमाण वाढवण्यासाठी फळे जसे की संत्री, खजूर, ऑलिव्ह, सीताफळ हे घ्यावीत. भाज्यांमध्ये मेथी, पालक, टोमॅटो यांचं प्रमाण वाढवावं. कडधान्ये, डाळी, सुकामेवा यांचं आहारामध्ये प्रमाण घ्यावं. जर आपण नॉन व्हेजिटेरियन असाल तर खाण्यामध्ये मासे जसे की साल्मन, सॉर्विन तसेच अंडी यांचं प्रमाण व्यवस्थितपणे वाढवावं. फोर्टिफाईड दूध, सिरियल्स यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. तर ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी काय करावे? तर ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी आहारामध्ये कोणता बदल करावा? शीत पेय, जास्त मीठ, प्रक्रिया केलेले फूड, मद्यपान, धूम्रपान हे बंद करावेत. व्यायामाचा फायदा, हाड हे जिवंत ऊतक आहेत. त्यांच्यावर ताण दिल्यास ते पुन्हा रिजनरेट होतात. नवीन हाडाची निर्मिती होते. त्यामुळे वजन उचलण्याचे व्यायाम जसे की स्ट्रेंथ ट्रेनिंग,
चालणे हे करावे. नृत्य, शिळा चढणे, स्ट्रेचिंग, बॅलन्स ही हाडाचे रिजनरेशनसाठी फार महत्त्वाचे व्यायाम आहेत. तर जास्त उड्या मारणे, धावणे या गोष्टी टाळाव्यात. कंबर पुढे वाकवून जसे की टो टच एक्सरसाइजेस किंवा खाली वाकून वजन उचलणे ह्या गोष्टी टाळाव्यात. तर ऑस्टिओपोरोसिसचे निदान कसे करतात? तर ऑस्टिओपोरोसिसचे निदान हे डेक्झा स्कॅन करून होते, ज्यामध्ये टी स्कोर काढला जातो व आपली ऑस्टिओपोरोसिसची सिव्हिरिटी कॅल्क्युलेट केली जाते. तर आता आपण ऑस्टिओपोरोसिसवरील उपचाराविषयी जाणून घेऊया. ऑस्टिओपोरोसिसला बऱ्या करण्यासारखा कोणताही इलाज नाही, पण योग्य आहार, व्यायाम, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, काही इंजेक्शन, औषधे, गोळ्या यांनी याला आटोक्यात ठेवता येते. काही औषधे हाडाची घड रोखतात, तर काही औषधे नवीन हाड निर्माण करण्यास मदत करतात, ज्यामध्ये मुख्यतः डेनोसोमॅब, टेरिपॅराटाइड, बिस्फॉस्फोनेट अशी काही औषधे आहेत, ज्यामुळे आपला ऑस्टिओपोरोसिस आपल्याला आटोक्यात ठेवता येऊ शकतो. तर आज आपण ऑस्टिओपोरोसिस या हाडांच्या आजाराविषयी संपूर्ण माहिती घेतली. असे सायंटिफिक कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.